माझा सेकंड पार्ट यायला खूप उशीर झाला. ॲक्च्युली माझ्या गौरांची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नव्हता. पण माहिती आहे सगळ्यांची उत्सुकता होती, तर मी थोडासा वेळ काढून जसा जमेल तसा हा व्हिडिओ सेकंड पार्ट कंप्लीट केलेला आहे. आम्ही तो रिसॉर्टला मज्जा मस्ती केलेला. तर बघा, मला नक्कीच आवडेल. आणि सॉरी लेट झालेला आहे, तर बघा तुम्हाला जसं जमेल तसं बनवलं. आता बघू. मागील भागात सर्वांनी बघितलं, आम्ही कर्जत त्या ठिकाणी निघालो होतो. त्या ठिकाणी जाताना आम्ही केलेली गाडीमधील धमाल मस्ती, त्यामुळे गाण्यांनी घातलेला धिंगाणा हे सगळं तुम्हाला पाहायला भेटलं असते. त्यानंतर आम्ही तिकडे पोहोचलो आणि तिथे आम्ही नाश्ताही छान केला, हेही तुम्हाला दाखवलं. माझा मागील भाग टाकून 2 आठवडे झाले, त्यामुळे मी काही क्षण यामध्ये टाकलेले आहेत. आणि ज्यांनी माझा भाग 1 बघितला नसेल त्यांनी प्लीज जाऊन माझा भाग 1 बघा, खूप छान आहे. आणि आता आपला हा इथून व्हिडिओ चालू झालेला आहे. तर आत्ता ह्या व्हिडिओचा आनंद जसा घेतला तसा परत एकदा घ्या. छान इथे तुम्हाला प्रत्येकाचे डान्स बघायला भेटणार आहेत. आता मराठी कोळी गीत चालू झाले आणि मराठी माणूस नाचणार नाही असं होणारच नाही. त्यामुळे ते प्रत्येक जणांनी ह्या गाण्यावरती ताल धरलेला होता. मागील भागात बघितलं असेल की लहान असो मोठे असो प्रत्येक जणांनी या प्रवासाचा आनंद घेतलेला आहे. तसंच या ठिकाणीही तुम्ही बघशाल की छोटे मोठे सगळे या ठिकाणी मस्त तल्लीन होऊन नाचत आहे. आणि आपलं मराठी गाणं तर नाचलंच पाहिजे ना.
सर्वजण मिळून रिसॉर्टला आलेलो आहोत आणि रील्स करणार नाही असं होणारच नाही. आजकालचं ट्रेंडिंग सॉन्ग आहे ना निशाणा, हो त्याच गाण्यावर आमच्या सर्वांची प्रॅक्टिस चालू आहे आणि ते सगळ्यांची प्रॅक्टिस डन झालेली आहे. तर बघा आम्ही बरोबर केलं आहे की नाही, केलं तर आहेच तरीही. फायनली इथे प्रत्येकाने रील्सचा आनंद घेतलेला आणि खूप छान प्रकारे रील्स पण आता सगळेजण आपल्या फ्री डान्समध्ये परत गेलेले आहेत मस्त धमाल करायला. थोडा वेळ मी गौरांशला पाण्यात घेतल्यानंतर मी त्याला परत आमच्या रूममध्ये घेऊन आलेली आहे. त्याला आता मी फ्रेश केलेलं आहे, तो बघा खेळतो आहे. कारण की लहान असल्यामुळे मी त्याला थोडीशीच मजा इथे दिलेली आहे. आता आम्ही मस्त जेवायला चाललेलो आहोत. आम्ही लवकर जेवण पूर्ण करून इथे छान असे डान्स चालू होते ते बघायला आलो होतो. मी ना मस्त भिजून झालं ती कपडे चेंजही केले होते, पण आता मी परत आले कपडे चेंज करण्यासाठी. तर मी का परत कपडे चेंज करणार आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते. तर हा माझा व्हिडिओ तुम्ही बघा. मी तुम्हाला कपडे चेंज झाल्याच्या नंतर परत येते भेटायला आणि सांगते की मी कपडे का चेंज केलेले आहेत, म्हणजे आम्हाला इथून कुठे जायचं आहे यासाठी मी कपडे चेंज करते. संध्याकाळी उशीर होऊ नये म्हणून आम्ही लवकर आता आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं ते होतं पळसदरी. ह्या ठिकाणी होतं श्री स्वामी समर्थांचं मठ. बघा आमचं भाग्यच म्हणा की मला याआधीही स्वामींना भेटायची इच्छा होती आणि त्याआधीही मी स्वामींच्या मठात दादर या ठिकाणी जाऊन आली आणि आज परत एकदा आम्ही रिसॉर्टला आलो आणि परत एकदा मला स्वामींचं दर्शन घडत आहे. म्हणजे माझं भाग्यच म्हणा की खूप जणांचं असं असतं की आपल्याला स्वामींना भेटायला जायचं आहे पण कधी कधी आपलं होत नाही. पण आज स्वामींनी चक्क आम्हालाच त्यांच्या इथे बोलवून घेतलेलं आहे. खूप छान वाटत आहे की आज मला परत एकदा स्वामींचं दर्शन होणार आहे. कर्जतवरून निघाल्यानंतर मध्येच हे पळसदरी असं ठिकाण आहे. त्या ठिकाणी सुंदर असं हे स्वामींचं मठ आहे. खूप सुंदर असा आजूबाजूचा नजारा होता. खूप छान वाटत होतं. संध्याकाळची वेळ होती, त्यात पाऊसही पडला होता, त्यामुळे आजूबाजूचं हे ढगाळ वातावरण खूप मस्त वाटत होतं. आता मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं.
हे बघा समोरच आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं मठ. खूप छान आहे हे मठ. ह्या ठिकाणी मी फुलं नारळ घेऊन आता रांगेतून मस्तपैकी स्वामींचं दर्शन घेणार आहे. ह्या ठिकाणी खूप असे ठिकाण होतं, पण मी इकडचे व्हिडिओज नाही काढले कारण मला स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. पण तुमच्यासाठी हे मी छोटंसं स्वामींचं दर्शन घेऊन आलेली आहे. हे खूप छान वाटलं या ठिकाणी दर्शन घेऊन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी कपडे चेंज करून हे ड्रेस घातला होता कारण स्वामींना भेटायचं होतं आणि मला देवाचं दर्शन हे असंच आवडतं ड्रेसमध्ये किंवा साडीमध्ये. पण मी साडी आणली नव्हती कारण की इथे जाणं आमचं नक्की नव्हतं. वेळ भेटला कदाचित स्वामींनीच आम्हाला बोलवलं आणि त्यांचं दर्शन आम्हाला घडले. चला आता आपला हा व्हिडिओ इथेच थांबवूया. तोपर्यंत बाय बाय.